नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 8 ते 10. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणमनुशासितारमणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपमादित्यवर्णन् तमसः परस्तात्. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. शब्दार्थ. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वरालाच जाऊन मिळतो. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. भावार्थ. योग हे गीतेचे प्रमुख अंग आहे. योग साधना हा वैदिक काळातील आवश्यक अभ्यास होता. कृष्ण योगेश्वर आहे. वैदिक काळात माणसाचा जन्म आणि मृत्यू याचे गूढ उकलण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्या अभ्यासात गवसलेला अनमोल ठेवा म्हणजे योग सिद्धी. धारणा, समाधी, सिद्धी, कुंडलिनी जागृती या पायऱ्या म्हणजे योग अभ्यासाचे फलित. आपल्या श्वासावर लक्ष देऊन करता येणारे अचाट कार्य अचंबित करणारे आहे. योगाभ्यासाने अतिशय उच्च कार्य होतात. अनेक सिद्धी प्राप्त होतात. कालज्ञान हे त्यापैकी एक. दिल्लीत असलेला लोहस्तंभ, भारतभर असलेली अनेक मंदिरे, शिल्पे ही कला असली तरी त्याची रचना, निर्माण योगाभ्यासाचे फलित आहे. केदारनाथ मंदिर याची साक्ष देत उभे आहे. ढगफुटीमुळे झालेल्या जलय प्रलयामध्ये आजूबाजूची नवीन बांधकामे वाहून गेली तरी हे मंदिर मात्र ठाम उभे आहे. कुठून मिळवलं हे ज्ञान? योगाभ्यास हे एकच उत्तर मान्य करायला हवे. अनेक स्तोत्रे, मंत्र यासारख्या अफाट गोष्टी केवळ योगानेच शक्य झाल्या. ऋषितुल्य माणसांनी हे ज्ञान साध्या सोप्या पद्धतीने जनसामान्यापर्यंत पोचवले. त्यापैकी त्राटक ही एक अशी गोष्ट आहे. संध्याकाळी दिवा लावून 5 मिनिटे देवासमोर दिव्याकडे पाहत स्थिर बसले की मन आणि बुद्धी स्थिर होते. म्हणून स्तोत्रे तयार केली. त्या मूर्ती आपण केलेल्या स्तुतीने हुरळून जाणे संभव नाही, अपेक्षितही नाही. नियमित टाळ्या वाजवल्या की रक्ताभिसरण सुधारते. एका लयीत काहीही म्हणणे, ऐकणे हा मेंदूचा व्यायाम आहे. आपल्यापेक्षा आपल्या आजी आजोबांची सहनशक्ती, स्मरणशक्ती जास्त होती. याच्या अनेक कारणांपैकी हे एक कारण आहे. त्यांच्या सतेज कांतीचे हेही रहस्य आहे. आधीच्या पिढ्या जास्त खंबीर, समाधानी, लढाऊ वृत्तीच्या होत्या. अनेक पिढ्या एकत्र एका घरात गुण्या गोविंदाने नांदत होत्या. संस्कृतीची कास सोडून आपण काय मिळवलं? आपले संस्कार सोडून कोणती प्रगती साधली? 4 पावलं चालायला गाडी लागते आणि 4 घास पचवायला गोळी लागते, ही विचार करायला हवा. योगाच्या अभ्यासासाठी गुरु आवश्यक आहे. अलीकडच्या काळात कुतूहल बनलेली, काहीशी दुर्लक्षित अशी ही शाखा आहे. याचे योग्य मार्गदर्शन कमी लाभते. या प्रांतात सध्या फसवेगिरीच होण्याची शक्यता जास्त आहे.
हे ज्ञान फार वेगळे आणि विस्मयचकित करणारे आहे. आपल्यातील शक्ती जागृत करणारे आहे. आपल्याला सदा सुखी ठेवणारे आहे. योगी हा शांत, समाधानी, धीरोदात्त, तेजस्वी असतो. या गुणांची आवश्यकता आहे. रडत, कुढत, चिडत जगणाऱ्याला जगणं म्हणता येत नाही. गजानन महाराजांनी हरिपाटलांना हेच सांगितलं की योगाची उपासना हवी. जी शक्ती योगाने येते ती कशानेही मिळू शकत नाही. इतक्या लहान वयात कंसाला मारण्या इतकी शक्ती फक्त योगानेच येऊ शकते. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहिली तेव्हा ते केवळ 16 वर्षांचे होते. पूर्वापार भारतभूमीत शक्तीची, तेजाची, बुद्धीची उपासना केली जात होती. अन्यायाचा बिमोड केला जात होता. अनेक युद्धे स्त्रियांनी केली आहेत. स्त्रिया शूर होत्या, रडत राहू नव्हत्या. तेजस्वी, सशक्त, उत्साही, शूर पिढी निपजावी म्हणून अतिशय काळजीपूर्वक संस्कार केले जात होते. आता समाजाला आलेली मरगळ निरुत्साह जावा म्हणून ते परत सुरू करायला हवे. श्लोक 11 ते 13. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति अद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यै चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राण मा स्थितो योगधारणाम्. ओमित्येकाक्षरं ब्रह्मौ व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. शब्दार्थ. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एकाक्षरम ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी आहे त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. भावार्थ. परम म्हणजे उच्च, परमपद म्हणजे परमोच्च स्थान. आत्म्याची प्रगती कशी होते याचे वर्णन केले आहे. एकंदरीत 7 स्वर्ग किंवा ऊर्ध्व लोक मानले आहेत. भूलोकात मानव, पशु, अन्य जीव. भुवः लोकात पितर, स्वः लोकात देव, महालोकात सप्तऋषी, जनलोकात तापसी, तपोलोकात ब्रह्मा, सत्यलोकात भगवान विष्णू राहतात. परमपद म्हणजे विष्णू लोक अर्थात सत्यलोक. तेथे गेलेला आत्मा परत भूलोकात येत नाही, म्हणून तो लोक मिळावा अशी सामान्यतः इच्छा असते. सर्व इंद्रियांचे नियमन करून हृदयाच्या ठिकाणी मनाचा निरोध करून प्राणवायू मस्तकाकडे ठेवून योगचरणात स्थिर होऊन ओम या एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करीत व देवाचे स्मरण करीत जो देहत्याग करतो तो श्रेष्ठ अशा परमगतीला पावतो. ही योगमार्गाने देहत्यागाची पद्धत आहे, जी केवळ सिद्ध योग्याला जमू शकते. आपल्या शरीरात 7 चक्रे असतात. 1 मूलाधार चक्र, 2 स्वाधिष्ठान चक्र, 3 मणिपूर चक्र, 4 अनाहत चक्र, 5 विशुद्ध चक्र, 6 आज्ञा चक्र, 7 सहस्रार चक्र. या चक्रांना संतुलित करून योगी सिद्ध होतात. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रचंड अभ्यास लागतो.
बरेचदा असे योगी विरक्त असतात. घराचा, कुटुंबियांचा त्याग करतात किंवा त्यांचे संसारात मन लागत नाही. त्यांना हे जग मिथ्या वाटते. त्यांचे जग वेगळेच असते. योगी पैसा, प्रसिद्धी, मान यापासून दूर असतात. हिमालयात, अनेक जंगलात, पर्वतावर असे सिद्ध महात्मे आहेत. ते सहसा लोकात मिसळत नाहीत. त्यांचे दर्शन दुर्मिळ असते. ज्ञानेश्वर माऊली, गजानन महाराज, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद असे काही योगी आपल्या भाग्याने काही कार्य करायला सामान्य माणसात आले. त्यांनी योग मार्गाचा पसारा निवडक शिष्यांना सांगितला. योगासाठी विशेष योग्यता लागते. योग्याचे जीवन आदर्श आहे. ते सामान्य लोकांनी अंमलात आणणे शक्य नाही. आपली कर्तव्ये नीट पार पाडावीत. ती करताना आपली तयारी झाली तर आपल्याला योग्याच्या रस्त्यावर प्रवेश मिळतो. योग्यता नसताना या गोष्टी केल्या तर नुकसान होते. हट्टाने कुंडलिनी जागृत केल्यावर उन्माद होतो. सिद्ध योग्याशिवाय तो आवरणे इतरांना शक्य नाही. असा योगी सहज भेटत नाही. चक्रव्यूहासारखी परिस्थिती निर्माण होते. नीट माहिती नसेल तर ते पेलणे अवघड आहे. म्हणून रामदासांनी दासबोधात सांगितले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. भगवंत सांगतात त्याचा विपर्यास करून उपयोग नाही. ज्याप्रमाणे मर्सिडीज विकत घेऊ पण ती परवडायला हवी, त्याला अनुरूप बाकीच्या गोष्टी हव्यात. तसाच योगमार्ग असतो. त्यावर चालणे झेपायला हवे. भलते साहस करू नये. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.